महाराष्ट्र वार्ता, नातं महाराष्ट्राचं, देणं मराठीचं. पुरंदर तालुक्यातील सैनिकांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंगुरी येथे 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट कर्नल सविता शिंदे यांनी या प्रसंगी बोलताना, पिंगुरी ही वीरांची खाण असलेली भूमी आहे. कारगिल युद्धात आपल्या भूमीतील जवानांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. त्यांचं योगदान देशासाठी आणि समाजासाठी अमूल्य आहे. भारतीय सैन्यानं प्राणाची बाजी लावून कारगिल युद्ध जिंकलं. त्यांच्या धैर्य आणि धाडसामुळे आपण सुखाने जगत आहोत. यामुळे आपण सर्वच कार्यामध्ये देश प्रथम असायला हवा असं प्रतिपादन केलं. या कार्यक्रमात पिंगुरी गावचे सुपुत्र हुतात्मा शहीद शंकर शिंदे यांना विशेष आदरांजली वाहण्यात आली. कारगिल युद्धात त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले होते. त्यांच्या स्मृतीला उजाळा देत ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पिंगुरी गावातील ग्रामस्थ, सध्या सैन्यात असलेले सैनिक आणि निवृत्त सैनिक यांनी एकत्र येऊन शहीद जवानांना अभिवादन केले. ग्रामस्थांनी शहीद स्मारकाभोवती आकर्षक फुलांची सजावट केली होती. यावेळी जेजुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, शहीद शंकर शिंदे यांच्या पत्नी छायाताई शिंदे, शहीद रमेश शिंदे यांच्या पत्नी नंदाताई शिंदे यांच्या हस्ते अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले. वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय पिंगुरी तसेच जिल्हा परिषद शाळा पिंगुरीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा यावेळी मानवंदना दिली. या प्रसंगी कॅप्टन शामराव शिंदे, पोलीस उपअधीक्षक तुकाराम शिंदे, माजी सैनिक अरुण शिंदे, राजेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, जयसिंग शिंदे, महादेव गायकवाड, भानुदास शिंदे, रामभाऊ शिंदे, सत्यवान भोसले, संपत शिंदे, वाघेश्वरी देवस्थानचे बाप्पू शिंदे, सरपंच संदीप यादव, उपसरपंच भाग्यश्री शिंदे, कैलास गायकवाड, पोलीस पाटील राहुल शिंदे, माजी सरपंच पल्लवी भोसले, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंदे, जीवन शिंदे, निलेश शिंदे, सचिन शिंदे, दत्तात्रय शिंदे, मिलिंद यादव, रणजित शिंदे यांच्यासह आजी माजी सैनिक, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सैनिक रामदास शिंदे आणि पोलीस अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. यावेळी शहीद वीरांच्या पत्नींचा सुद्धा सन्मान करण्यात आला. शहीद शंकर शिंदे कुटुंबियांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं. कार्यक्रमाचं संयोजन वाघेश्वरी तरुण मंडळाचे अध्यक्ष धनंजय शिंदे, उपाध्यक्ष रुपेश यादव, प्रकाश शिंदे, दत्तात्रय शिंदे, जीवन शिंदे, निलेश शिंदे, तेजस शिंदे, मयूर शिंदे, सुनील शिंदे, सोहेली नामदार आणि इतर तरुणांनी केले. मराठी अभिनेते विनोद शिंदे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर सरपंच संदीप यादव यांनी आभार व्यक्त केले. ताज्या बातम्या, गाजलेली भाषणे आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला लगेचच सबस्क्राईब करा. महाराष्ट्र वार्ता.